विद्यापीठामध्ये ते विद्यार्थी कल्याण मंडळाचे आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे कम्युनिकेटर होते, कोऑर्डिनेटर होते. त्या काळात त्यांनी विद्यापीठात 150 एकर पडीक जमिनीवर फलोद्यान उभं करून दिलेलं आहे. हे फार मोठं काम त्यांनी पर्यावरणाचं केलेलं आहे. जवळपास इंग्रजी आणि मराठीतले 12 मोठे ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत आणि त्यांच्या ग्रंथांना भरपूर पुरस्कार मिळालेले आहेत. असे एक अतिशय योग्य असे शिक्षक असलेले पाहुणे आपल्याला मिळाले. माननीय सुभाषबाबू देशमुख यांना अशी विनंती करतो की त्यांनी सुधीर गव्हाणे यांचं स्वागत करावं. शिक्षकांसाठी थोडे 2 मिनिटं बोलतोय की शिक्षकांच्या बाबतीत अशी भूमिका आहे की शिक्षक स्वतः, आम्ही बाहेरचे लोक असं म्हणतात की शिक्षक जे आहेत ते राष्ट्र घडवणारे आहेत, शिक्षकांना फार मान आहे, परंतु दुर्दैवानं शिक्षकांना मात्र स्वतःही ताकद लक्षात येत नाही आणि शिक्षक स्वतःला फारच कमी लेखतात. स्वतःला असं वाटतं नाही की आपल्याला काही कोणी विचारत नाही, आपण मास्तर आहोत, आम्हाला काही महत्व नाही, अशी स्वतःची धारणा करून घेतात. खरं म्हणजे कोण कोणाच विचारत नाही. हल्ली समाजामध्ये अशी परिस्थिती आहे. पण शिक्षकांना म्हटलं आपल्यालाच कोणतरी विचारत नाही. परवा काय झालं की मी घोड्याला चाललो होतो आणि कॉलेजमध्ये बाहेर गाडी नव्हती. म्हटलं ठीक आहे एसटीने जाऊ. म्हणून काय प्रिन्सिपल आणि एसटीने जातो, एसटीने माणसं जात नाही. काय ते प्राचार्यांनी प्राध्यापकांना जाणं काही बरोबर नाही. त्या खुल्या समजूत लक्षात अशा खुल्या समजून जाऊन दुर्दैवाने काय झाले आपल्याकडं इंग्रज सरकारचे काही जे संस्था सर्क्युलेट झालेली आहे ही त्या रंगभवनच्या पाठीमागे शासकीय वसाहत आहे. तर पूर्वी माझे मित्र आपले मेडिकल कॉलेज लेक्चरर होते, त्यांच्याकडे असं एकदा गेलो. गौरीच्या दिवसामध्ये आमच्या मिसेसला काही आमंत्रण होतं, त्या हळदी कुंकाचं आम्ही गेलो. तर त्यांनी मला सांगितलं आपली अशी पद्धत आहे म्हणे की क्लास 2 ची बायको क्लास 3 कडे जात नाहीच म्हणे हळदी कुंका. हे काय आहे लक्षात घ्या. मी कालच एक गोष्ट सांगत होतो, कुठं गेलो होतो. मला माहित नाही गोष्ट खरी का खोटी आहे, म्हणून मी लहानपणी शाळेत असताना रामायण वाचत होतो आणि आमची काय समजूत लहान मुलांची काय पहा. मग रामायणामध्ये रामायण वाचत असताना मला राम कधी फार आवडलाच नाही करतो. मला ते हनुमानच जास्त आवडायचे. कारण काय व्हायचं की ते सारखा कुठे शिफ्टीनं लंका जा, कुठे ते हाताला डोंगर घेऊन जा आणि असे अशा खूप शक्तीच्या गोष्टी होत्या. रामायण काहीच केलं नाही होते. मला असा प्रश्न पडला लहानपणी बालबुद्धीला की मग हे रामायणामध्ये त्या रामायण एवढं काय महत्व आहे. मारुतीला एवढं ताकदवर आहे, मारुतीला हे लोक केलेलं नाही. पण हे काय मला उत्तर कुठे मिळत नव्हतं. पुढे जसं मोठा होत गेलो आणि जसं एक त्याकडे मला एक शाण्या माणसाने उत्तर दिलं खरं काय कुठे तेही मला माहित नव्हतं. मला पुढे पटलं. त्याने असं सांगितलं की हे खरं आहे की मारुती जो आहे त्याच्याकडे अतिंद्रिय शक्ती होती आणि तो असं डोंगर उचलून नेणं मला किंवा अशा काही गोष्टी करत होता. परंतु मारुतीला एक शाप होता. म्हणून काय होता की त्याला हे कुणीतरी जाणीव करून द्यावं लागत होती की तुला हे करता येते म्हणून. करता येत आणि नेमकं आमच्या शिक्षणाच्या बाबतीत असं झालेलं की शिक्षणाची मध्ये जी ताकद आहे त्यांना कुणाचं लक्ष लावून द्यायची पाळी आलेली आहे की तुम्ही हे करू शकता. तुमच्या पुढे जी मुलं बसलेली असतात, अगदी काही शंभरी पोर असतात, काही दिसत असतात, काही गरीब असतात, झोपडपट्टीत आले असतात, ह्याच मुलामधून मी अब्दुल कलाम करणार आहे, ह्याच मुलामधून मी पंतप्रधान घडवणार आहे. यांनी ही ताकद माझ्यामध्ये आहे हे स्वतःच्या लक्षात आपण ओळखलं पाहिजे आणि ही गोष्ट लक्षात घेऊन आपण काम केलं पाहिजे. अलीकडच्या आणखीच्या कायदा आता आपण कायदा जो केलेला आहे आणखी आपलं फार कौतुक वाटतं. आम्हाला काही लोक फार गमत सर कामचे शासन आरटीचा कायदा केला सगळं. तुमच्या माहितीसाठी सांगतो
हा कायदा पास व्हावा हा 1908 साली गोपाळकृष्ण गोखलेने बिल मांडलं होतं. 1908 ते 2009 सक्तीचा स्वागत करायचं. याच्यामुळे काय झालं, आपला संबंध कुठे तो जास्त तिथं लक्षात घ्या. यामुळे काय झालेलं आहे की समाजातला आता कुठल्याही वर्गातला कुठलाही मुलगा बाहेर राहणार नाही. 6 ते 14 गटातले येणार आहे, म्हणजे तो झोपडपट्टी येणार आहे, हास्यपारीचा असणार आहे, नंदीवाद्याचा असणार आहे, जोशीवाद्याचा असणार आहे, आदिवासी असणार आहे, आणि अशी मुलं दाखवतो वर्गात असणार आहेत. आणि अशा मुलांना आपल्याला शिकवायचं आहे. लक्षात घ्या, हे मोठं आव्हान आहे आपल्याला. हे मोठं आव्हान आहे, खूप अवघड आहे, काम सोपं नाही, मला माहित आहे. कारण एकाच कल्चर मध्ये शिकवणं फार सोपं आहे. भाषा वेगळी. आता तर आम्ही असा प्रयोग करतोय, महाराष्ट्र शासनाचा प्रयोग करतोय की वेगळ्या भाषेमध्ये आपण आतापर्यंत प्रमाण भाषेत शिकवत आलेलो आहोत. आपल्या वेगळ्या बोली भाषेत शिकून प्रमाण भाषा कसं आणता येईल अशासारखे प्रयोग चालू झालेले आहेत. आणि त्या दृष्टीने आपल्या शिक्षणाला काम करायचं आहे. आणि मला माहित आहे की तुमच्यामध्ये ही ताकद आहे, तुम्ही हे आव्हान स्वीकाराल आणि या विद्यार्थ्यांना प्रवास आणाल अशा आशा व्यक्त करतो. आणि लोकमंगल प्रतिष्ठान अशा लोकांच्या पाठीशी सदैव तुम्हाला कधी मदत लागली तर लोकमंगल प्रतिष्ठानाला हाक मारा. तुम्ही बापू कधीही तयार आपल्याला मदत करायला. कारण आपण समाज मग सांगितलं की 7 गज 7 गज सांगितलं, पण 7 मला 7 तुम्ही गाळा मध्ये मगाशी. तर आपल्या पाठीमागं असे काही लोक आहेत आणि निश्चितपणे लोकमंगल प्रतिष्ठान आपल्याला पाठीवर नेहमी थाप मारेल. हा त्यातला एक थोडासा ते देखील आम्ही जो पुरस्कार देतो त्याचाच एक भाग असतो. शिक्षकांचं प्रोत्साहन मिळावं. फार मोठं लगेच आम्ही असं काय म्हणत नाही की आम्ही ज्याला पुरस्कार देतो फार मोठा आदर्श आहे. एक थाप असते पाठीवर काम केल्याची. आणि ही कृपया हे आपल्या कामाची पावती नका समजू, हा आव्हान समजा. आता काय झालं, आता काय झालं, मला पावती मिळाली कामाच्या हे तुम्हाला पुढं काम करायचं दिलं आव्हान असं समजा. आणि जसं तुम्ही समजून पुढं काम करा अशा आशा व्यक्त करतो. आणि प्रथमतः मी लोकमंगल फाउंडेशन आणि या फाउंडेशनचे पदाधिकारी आणि सुभाष बापू यांचं अभिनंदन करतो की त्यांनी शिक्षक रत्न पुरस्कार या शिक्षक दिनाच्या निमित्ताने म्हणजे काल द्यायचं ठरवलं. म्हणजे समाजामध्ये ज्यांचा गौरव करावा अशा व्यक्ती कुणी असतील तर त्याच्यातला प्राधान्यक्रमानं पहिले शिक्षक होत. शिक्षकाचं महत्व हे अपरिमित आहे, न मोठा येण्याजोगं आहे. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे मोठे कार्यकर्ते धडाडीचे होते, द्रष्टे पुरुष होते, कर्तबगार होते, परंतु मोठे विचारवंतही होते. त्यांनी शिक्षकाबद्दल शिक्षणाबद्दल लिहिताना असं म्हटलेलं आहे की शिक्षण देणं हे काम मुख्यतः आई बापाचं असतं आणि हे काम नंतर कालांतरानं ह्या गुणविभाग क्रमशः ते ऋषी आणि ऋषी पत्नी यांच्याकडे गेलं असा निर्देश त्यांनी केलेला आहे. आणि आजच्या काळात शिक्षणाला सामूहिक स्वरूप आलेलं आहे आणि मग या शिक्षण संस्था निर्माण झालेल्या आहेत. काळाची गरज, काळाचा रेटा असल्यामुळं हे घडलेलं आहे. ही गोष्ट ही स्वाभाविक आहे. तर हे विधान जे विठ्ठलरामजी शिंदे यांनी केलेलं आहे ती महत्वाचं किती आहे की संपूर्ण व्यक्तिमत्वाची घडण अर्भकावस्थेपासून तो समजण्याच्या अवस्थेपर्यंत हे आईबाप करत असतात. आईबाप त्याच्यावरती संस्कार घडवीत असतात. जे संस्कार पुढं अधिक व्यापक स्वरूपात ऋषी आणि ऋषी पत्नी हे देतात. आता ऋषी आणि ऋषी पत्नी म्हणजे की मौली बंधन झाल्यानंतर हा विद्यार्थी बटू त्याला शिक्षणाला प्रारंभ सर होत असेल पुढच्या काळात आणि तो शिक्षकाच्या घरी राहायला जात असेल म्हणजे ऋषीच्या घरी राहत जात असेल आणि मग बारीक सारीक बाबतीतलंही शिक्षण हे त्याला त्या घरामध्ये मिळत असेल आणि ही गोष्ट त्याचं व्यक्तिमत्व घडविण्यात ही अतिशय
महत्वाची ठरत असतात. म्हणून ही आपल्याकडं बघा शिक्षणाची काय अवस्था होती. आता यांनी माझा मी काहीतरी नवीन माहिती देत असतो असा केलेला आहे. तर धर्मपाल नावाचे गांधींच्या कार्याचे आणि त्यांच्या वाङ्मयाचे अभ्यासक होऊन गेले. त्यांनी ब्रिटिश इथं येण्याच्या आधीच्या काळात शिक्षणाची काय व्यवस्था होती याच्याबद्दलचं संशोधन करून एक पुस्तक लिहिलं आहे. एक लेखही नवभारतात मराठीमध्ये त्याच्यावरती आलेला होता. त्याच्यातली माहिती अद्भुत आणि थक्क करणारी आहे. तिथे त्यांनी शिक्षणाचे वर्ग, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण असे कल्पले. त्याच्यामध्ये केरळ ज्या विभागामध्ये की अस्पृश्य वर्गात शिक्षणाचं प्रमाण, नंतर अस्पृश्य मानलेल्या वर्गात शिक्षणाचं प्रमाण हे फार मोठं होतं. आणि पुढं तर आपल्याला महाराष्ट्रात तर चमत्कारिक चित्र बघायला मिळतं की इथं एक वर्ग ब्राह्मणांचा सोडला तर शिक्षणाला पर्यंत पोहोचत अनेकांची नव्हती इतर याची. आता याला काही ऐतिहासिक कारण असणार, काही सामाजिक कारण असणार, परंतु आपल्याकडं प्राचीन परंपरेमध्ये शिक्षणाची ही अवस्था होती. महाराष्ट्रात ती दुरवस्था झाली आणि म्हणून आपल्याकडचे अगदी प्रारंभिक काळातले जे समाजसुधारक होते, महात्मा ज्योतिबा फुले, लोकहितवादी यांच्यासारखे, तर त्यांनी आपल्या या अव्यवस्थेला म्हणूया पुष्कळ निंदलेलं आहे. इथं शिक्षणाची व्यवस्था नाही आणि याच्याबद्दलची खंत प्रकट त्यांनी केलेली आहे. ब्रिटिश राज्याचं स्वागत जे केलं, ज्योतिबा फुल्यांनी ब्रिटिश राज्याचं स्वागत केलं, त्याच्यामुळं एक आपल्याकडं राष्ट्रवादी भूमिकेतून जो विचार करणारा एक पक्ष होता, विष्णूशास्त्री चिपळूणकर प्रणित, तर त्या पक्षाच्या लोकांनी आणि नंतरच्या काळातली त्यांच्या अनुयायांनी ही गोष्ट ही यांची ज्योतिबा फुल्यांच्या बाबतीत स्पृहणीय नाही, निंदनीय आहे असंच समजले ते. पण ज्योतिबांना म्हणजे ते स्वातंत्र्याच्या विरुद्ध होते. ज्योतिबांच्या पुढं फार मोठा विचार होता की नुसतं राजकीय स्वातंत्र्य अनेकदा येतं आणि जातं. मोगलाच्या काळात असं अनेकदा घडलेलं होतं. पण हे जे सामाजिक पारतंत्र्य इथल्या लोकांना भोगावं लागत होतं, तर त्याचा निषेध ज्योतिबा करीत होते. आणि ब्रिटिश राज्याचं स्वागत त्यांनी यासाठी केलं की ही जी गुलामगिरी अनेक शतकानुशतकापासून चालू आहे, ती गुलामगिरी नष्ट व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न या काळामध्ये होतो. आणि म्हणून पहिल्यांदा आपल्याकडं एक शिक्षणाला सार्वजनिक स्वरूप यायला, म्हणजे शाळा ही सार्वजनिक स्वरूपाची संस्था शिक्षण देणारी मुलांना आपल्याकडं या ब्रिटिश राजवटीत निर्माण झाली. आणि मग चित्र बदललेलं आहे. समाजात परंपरेनं असलेल्या ज्या गैररूढी होत्या त्या रूढी त्या नष्ट झाल्या आणि निदान नष्ट व्हायला लागल्या. आणि त्याच्याऐवजी समता, व्यक्ती स्वातंत्र्य या मूल्यांचा घोष व्हायला लागला, या मूल्यांचा अवलंब व्हायला लागला असं आपल्याला दिसून येतं. तर हा शिक्षणाकडचा म्हणजे पुरं तरी सगळ्या लोकांना हे शिक्षण घेणं ऐतिहासिक वारसामुळे शक्य नव्हतं. आर्थिक स्थिती नव्हती, सामाजिक दुरवस्था होती, मनामध्ये न्यूनगंड होता आणि त्याच्यामुळं बहुजन समाजाला शिक्षण घेणं हे ही गोष्ट काही सोपी नव्हती. परंतु त्यातून
मग आता ह्या चित्रामध्ये पालट झालेलं आहे. इथं शिक्षणाचं प्रमाण सर्वसामान्य लोकांच्या मध्ये बरंच वाढलं. तुलनेनं 100 वर्षाच्या तुलनेनं मोठा फरक पडलेला आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. पण कुठली सुधारणा ही नुसती निखळ सुधारणा आहे 100%, आणि आपण त्याच्यात आनंद मानावा अशी परिस्थिती नसते. निदान अशी परिस्थिती जास्त दिवस राहत नाही. खरं म्हणजे माझ्या मतानं समाजामध्ये आदरणीय अशा स्वरूपाचे 2 वर्ग आहेत. एक वैद्यांचा म्हणजे डॉक्टरांचा आणि दुसरा शिक्षकांचा. हे 2 वर्ग हे ज्याला कोणत्याही प्रकारे दूषित झालेले नव्हते. मला निमंत्रित केल्याबद्दल मी या संस्थेचे प्रमुख, आधारस्तंभ, एक कृतिशील समाजकारणी, कृतिशील राजकारणी सुभाष बापू आणि प्राचार्य जगताप सर यांचे मनपूर्वक सुरुवातीलाच आभार मानतो. एका कवीनं असं म्हटलंय, मेरे दिल के कोने में एक मासूम सा बच्चा, मेरे दिल के किसी कोने में एक मासूम सा बच्चा, बड़ों की देख के दुनिया बड़ा होने से डरता है. आजच्या समाजाचं चित्र मला असं वाटतं असं झालेलं आहे की संवेदनशील मनाची वयोवृद्ध माणसं असतील पवार सरांसारखी, गुरुवारी पवार सरांसारखी किंवा जगताप सरांसारखी, किंवा समाजकारणामध्ये राजकारणामध्ये काही चांगलं काम करू मागणारी बापूंसारखी माणसं असतील. तर अशा माणसांना एखाद्या लहान मुलाला असं वाटावं की आपण मोठंच होऊ नये. मेरे दिल के किसी कोने में एक मासूम सा बच्चा, बड़ों की देख के दुनिया बड़ा होने से डरता है. आपण सर जे दुःख व्यक्त केलं, खर्च व्यक्त केले, आणि आपण सोज्वळ साहित्यिक प्राध्यापक असल्यामुळं सोज्वळ भाषेमध्ये व्यक्त केली. मला आता ती भाषा बोलता येत नाही, थोडं पत्रकारितेचा संस्कार असल्यामुळं म्हणून मी थोडं दारदार भाषेमध्ये तेच काही मांडण्याचा पुढे न्यायचा प्रयत्न करेन. खरं तर मला सरांनी जो मुद्दा मांडला, जगताप सरांनी, तो फार महत्वाचा वाटतोय की सगळे विद्यार्थी हनुमानाचेच प्रतीक आहेत, आणि त्या हनुमानाला तुझी ताकद काय सांगणारे गुरुजी असले पाहिजेत. पण गुरुजींना असं वाटायला लागले की तेही हनुमान आहे, आणि गुरुजींचे जे गुरु आहेत सांगणारे त्यांना, ते आहेत वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, त्यांचे अधिकारी, त्यांच्या संस्थाचे संस्थाचालक. अशी आशा आहे मला की सुभाष बापू असं काही करत नसावेत, म्हणजे या प्रकारचं माझं शिक्षकांना हनुमान करत नसावे त्याची मला खात्री आहे. परंतु ते मी असं शिक्षक बघतो, सगळे शाळा महाविद्यालयामधले शिक्षक, ते साहेबांचं बोलवणं आल्यानंतर इतक्या वेगानं आणि त्यांचे तिथूनच हालचाल सुरू होते त्यांची. म्हणजे ते असं एकदम असं मला असं वाटतं की ब्रिटिशांचं राज्य गेलेलं नाही. एवढे सत्वहीन शिक्षक जर असतील आपल्या समाजामध्ये, की ज्या शिक्षकांचा धर्मच मुळे आहे सत्य सांगण्याचा आणि बोलण्याचा, सत्याचे संस्कार करण्याचा आणि सत्य वर्तन करून त्या वर्तनाचं अनुकरण करण्याचा. सर म्हणत आलं, आजच्या काळामध्ये विद्यार्थी शिक्षकांच्या घरी जात नाही, शिक्षकांच्या वेगवेगळ्या अवस्थेत त्याला पाहायला मिळालं तर त्याची अडचण व्हायची. एक तर प्राध्यापक एवढे, आता मला माहित आहे, आता मी 21 वर्ष काढली शिक्षण क्षेत्रामध्ये. एक प्राध्यापक मला असं म्हणाले की मी सर फार ओपन माइंडेड माणूस आहे, जुन्या काळातल्या शिक्षकासारखं विद्यार्थी आणि शिक्षकात अंतर लावू नये. आम्ही चांगलं आदर्श इतकं जवळ करायचं, आपुलकीनं मायेनं वागवायचं, फारच चांगलं आहे. तुमचा आदर्श घ्यायला पाहिजे. काय मग काय कशासाठी करता तुम्ही? त्यामुळे असं आहे की मी असं माझ्या विद्यार्थ्यांना कॉलेजचं सांगितलेलं आहे की शिक्षक आणि विद्यार्थ्यातला अंतर संपलेला आहे.
आणि घाबरू नका, आता मी तुझ्या पाठीशी आहे. बस मग चांगलं आहे. मग आणि त्याच्या अभ्यासाचं त्याचा काही प्रॉब्लेम नाही म्हणे. मी विद्यार्थ्याला सांगतो अभ्यासाची काळजी करू नको, जेव्हा मी पाठीशी आहे घाबरतोस कशाला. फक्त संध्याकाळी आपण एकत्र बसत जाऊ, त्याची फक्त व्यवस्था दररोज करायची. विद्यार्थी आणि शिक्षकांची अंतरच वाटत नाही. तुझ्यासोबत मी बसायला तयार आहे. तू पेय पीत नसेल तर तुला मी शिकवायला तयार आहे. पेय. आणि आज अशी परिस्थिती झालेली आहे की पूर्वीच्या काळामध्ये सर म्हणाले की रेव्हेन्यू महसूल खात्याचे लोक आणि पोलीस खात्यातले लोक यांना भ्रष्टाचार करता यावा अशाबद्दल लोकांचं एक असं मानस होतं की हरकत नाही आहे, त्यांना पैसे खायला अलाव आहे. सोशल सँक्शन म्हणतात त्याला सोशल सँक्शन. आज अशी परिस्थिती आहे की जर तुम्हाला भ्रष्टाचाराने गर्तेमध्ये अडकलेलं कोणतं एखादं क्षेत्र ग्रासित असेल वाटत असेल तर मला कधी कधी असं वाटायला लागतं की पोलीस आणि रेव्हेन्यू पेक्षा सुद्धा आमचं शिक्षण खातं जास्त भ्रष्ट आहे की काय अशी मला शंका यायला लागली आहे. इतकी दुर्दैवी अवस्था आहे. शिक्षकाच्या नेमणुकीला पैसा, तिथं गुणवान शिक्षक येईलच कसा. तो संस्था चालक म्हणतो हा बघ इतके द्यायला लागलेला आहे, तू किती देतो. तो आमच्या गावाजवळचा असल्यामुळं, जरा सोयरिकीतला असल्यामुळं तुला मी घेतो. म्हणजे कशासाठी घ्यायचं, तो किती देतोय बघ. काही संस्थांमध्ये आता शिक्षकांच्या आणि प्राध्यापकांच्या पदाचं ऑप्शन व्हायला लागलेलं आहे, लिलाव व्हायला लागला. एवढं अधपतन. जे शिक्षक पुढची पिढी घडवतात, समाज घडवतात, जो पैसे देऊनच प्राध्यापक किंवा शिक्षक होतो आहे, तो विद्यार्थ्यांवर काय संस्कार करणार आहे हा एक अतिशय गंभीर प्रश्न. आणि मला असं वाटतं की शिक्षकांची एवढी दयनीय अवस्था की तो सत्वहीन कसा व्हावा, तो अर्धगुलाम कसा राहावा, त्याचा स्वाभिमान कसा नष्ट व्हावा आणि त्याला सत्वशील तत्वज्ञान विचार दृष्टिकोन संस्कार करण्याची परिस्थितीच त्याच्यावर येऊ नये अशा प्रकारचं वातावरण आपल्या समाजामध्ये निर्माण करण्याचा अतिशय, ज्याला म्हणून अपवादात्मक नव्हे तो प्रमुख प्रवाह झाला की काय, मेनस्ट्रीम झाला की काय असं वाटतं. आणि हा सगळ्यात मोठा धोका आहे. पुढचा समाज जर चांगला व्हायचा असेल तर रस्ते 8 पदरी 10 पदरी करण्यापेक्षा, उड्डाण पुलं मोठमोठी करण्यापेक्षा, रेल्वेचं रुंदीकरण करण्यापेक्षा मला असं वाटतं की समाजाचं भवितव्य जे आहे ते भावी पिढ्यांच्या संस्कारामध्ये आणि मूल्यामध्ये असतं. जर सगळा समाज नाचत असेल तर त्या समाजाला शुद्ध करणारी त्रुटी म्हणजे शिक्षक आहे. आणि जर शिक्षक जर शुद्ध नसेल तर तो शुद्ध संस्कार काय करणार हा समाजासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि तुम्ही आम्ही पालकांनी त्याच्यावर विचार करणार आहोत. पूर्वीच्या काळी शिक्षक घरी विद्यार्थ्याला बोलवून मोफत शिकवायचे. आजच्या शिक्षकाकडे एखादा विद्यार्थी कॉलेजचा गेला तर शिक्षक म्हणतो तुला विषय वर्गात मला नीट समजावून सांगता येणार नाही, घरी येताना 10 मुलं घेऊन ये, तुला मी फ्री शिकवतो. ट्युशनचं मार्केटिंग. तेव्हा ही जी एक परिस्थिती आहे. आणि मग आमचे पालक संस्था चालकांकडे जातात आणि त्यांना म्हणतात साहेब आमच्या पोराला चिटकून घ्या. साहेबांना आयतच कुरण मिळतं. चिटकून घ्या म्हणलं की ते म्हणतात डिंक लागतो, त्याच्याशिवाय चिटकून नाही. डिंकाचे भाव खूप वाढले. आणि महागाई ज्या पटीनं वाढते आहे त्याच्या अनेक पटीनं डिंकाचे भाव वाढले. आणि मग आता पालकांनी गृहीत धरलंय डिंकाचे काय भाव आहेत ते आधी चौकशी करा. आता काही कॉलेजेस मध्ये बापू मी आता सांगाकडे विचार करतो नाही इथल्या लोकांना कळायचं तंत्र त्याचं. माझ्या भाषणामुळे हे भ्रष्टाचार वाढायला लागला तर काय असं. पण आता ऍडव्हान्स बुकिंग सुरू झालेलं आहे. 3 वर्षांनी जगताप सर रिटायर होणार आहेत हा घरी आधीच माहिती काढतो. आणि 3 वर्ष आधी संस्था चालवली जगताप सर रिटायर होणार आहेत. आणि इथपर्यंत जातं सर मध्येच गचकले तर भाग वेगळा. आपण जर 3 वर्ष माझ्या विद्यार्थ्यांनी मला विचारलं सर लवकर रिटायर व्हा, मला आम्हाला संधी नाही मिळाली. माझ्याच डिपार्टमेंटच्या माझ्याच विद्यार्थ्यांनी मला विचारलं सर रिटायर व्हा ना किती वर्ष अरे म्हणलं मला राष्ट्रीय कार्यक्रम झालेला नाही, रिटायरमेंट झाल्याशिवाय मला जाता येत नाही, थांबणार नाही.
तर ही जी काही परिस्थिती आहे, मला असं वाटतं की या परिस्थितीकडे आपण सर्वांनी समाज म्हणून गांभीर्याने पाहायची गरज आहे. समाज शांत आहे म्हणून हे प्रदूषण आहे. आणि समाजाने जर या संबंध, कारण तुमच्या आज मी बघतोय की पालकांमध्ये जेवढी जागृती आपल्या मुलांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी आहे, तेवढी जागृती अन्य समाजामध्ये कधीही नव्हती. शिक्षणाचं मोल आज समाजाला जेवढं कळलेलं आहे तेवढं पूर्वीच्या काळी कळलेलंच नव्हतं. आज कळलेलं आहे की व्हॉट इज द पॉवर ऑफ एज्युकेशन. शिक्षण काय क्रांती करू शकतं याचा आजच्या समाजाला पूर्ती जाणीव झालेली आहे. आणि त्यामुळं आजच्या समाजाचं हे काम आहे की आमच्या शाळांमधनं महाविद्यालयामधनं जे शिक्षण घेतलं जात आहे, जे शिक्षक घेत आहेत, जी भरती मोहीम केली जाते, त्याच्यात जे गैरघडतं आहे ते करू देतात कामा नये याच्यासाठी सुद्धा जबाबदारी समाजाची आहे. मला असं वाटतं समाज हा सरकारपेक्षा मोठी गोष्ट आहे. मी आता बापूला म्हणत होतो, सरकार हे समाजाचं अपत्य आहे. आपण घडवतो सरकार. त्यामुळं जे काही चांगलं करायचं ते सरकारने करावं आणि आपण फक्त मायबाप सरकार असं करा तसं करा विनंती करत बसावं. मला असं वाटतं आपण एकदा ही गोष्ट हातात घेतली पाहिजे आणि या प्रश्नाकडे समाजानं लक्ष द्यायची गरज आहे. असं मी शिक्षण क्षेत्रातला एक शिक्षक म्हणून मी तुम्हाला सांगतो. 31 वर्षाच्या अनुभवातनं एवढी दयनीय परिस्थिती आहे. एक शिक्षकाचं मी उदाहरण तुम्हाला 2 मिनिटासाठी सांगतो. एक विनाअनुदान, कायम विनाअनुदान कॉलेज मधले प्राचार्य आहे. संस्थाच्या प्राचार्य, तुम्हाला आता प्राचार्याची पदवी दिलेली आहे. तुम्ही गावामध्ये एकमेव आहे म्हणजे प्राचार्य, दुसरं कोणी प्राचार्य नाही आपल्या. तुम्ही एकट्या. पण संस्थेची परिस्थिती तुम्हाला माहित आहे. आपण कायम विनाअनुदानित आहोत. आपण कसा गाडा चालवतो याची कल्पना तुम्हाला आहे का? तसं मी कॉलेज चालवतो. आणि मग या परिस्थितीमध्ये मी तुम्हाला पगार तर देऊ शकत नाही, तुम्हाला कल्पना सांगितली. म्हणजे यांनी काही मागायचं काही विषयच नाही, बंद काही बोलूच नको पुढे. मी असं केलेलं आहे कारण शेवटी माझा प्राचार्य आहे, त्याची प्रतिष्ठा, त्याच्या लेकरा बाळांना खायला मिळालं पाहिजे याच्याबद्दल माझ्या मनामध्ये खूप कल्पना आहे. तो विचार भारावून गेला प्राचार्य. त्यांनी सांगितलेला कथा मी सांगतोय तुम्हाला अनुभव. त्यांनी सांगितलं की हे बघ, तुझी काही खायची प्यायची अडचण होऊ नये, कारण प्राचार्याची अडचण होऊ नये. सगळ्या शिक्षकांना तर 6 महिने पगार देता येत नाही आपल्याला, पण तुझ्यासाठी मी गावाच्या किराणा दुकानदाराला सांगितलंय की 2000चा किराणा ह्याला दर महिन्याला द्यायचा. तर प्राचार्याने मला सांगितलं की सर, जर किराणा दुकानाकडनं मी जर माल उधारीनं घेतला असता तर सगळ्या गावामध्ये चर्चा झाली असती की या प्राचार्याला 2000चा किराणा हा पगार आहे. त्यामुळे मी घरून धान्य आणायचो, घरून साधन सामुग्री आणायचो आणि माझा संसार चालायचो आणि मला ते कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून मिळवायचो. ते मला सांगा. ते मला म्हणाले की आमच्या मनामध्ये कुठून ऊर्जा येणार, कुठून उत्साह येणार. आम्हाला पाहिल्यानंतरच मुलं आधीच गर्व करीत होतात. शिक्षकच अर्धा गर्व करीत आहे. त्याला पाहून मला काय प्रेरणा येणार आहे आणि समाजातली नव्या मुलांमध्ये काय चेतना निर्माण होणार आहे. आणि त्यामध्ये पुन्हा नव्या पिढीच्या मुलांना असं वाटतं की बराक ओबामांनीच त्याच्यावर सगळी जबाबदारी दिलेली आहे की अमेरिकेचं काय तुलाच बघायचंय बाळा, महाराष्ट्राचं काय तुलाच बघायचं आहे, मोदींची सगळी चिंता तुलाच व्हायची आहे. त्यामुळं हा आमचा तरुण मुलगा विचार करत करत रस्त्याने एक पाऊल टाकू की नको असं विचार करत पाऊल टाकतो. सारखं डोकं खाजवत राहतो आणि त्याला पाहिल्यानंतर असं वाटतं की या तरड्या ताठ्या मुलांनी 1 महिनाभर जेवण केलेलं आहे की नाही असं वाटायचं. अशा प्रकारची निद्राण पिढी आमच्या समाजात निर्माण होत असेल शिक्षण व्यवस्थेतनं, तर या शिक्षण व्यवस्थेचं शुद्धीकरण करणं आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि आज शिक्षक दिनी ती व्हायला पाहिजे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे. आताच मी बापूंशी चर्चा करत होतो त्यावेळेला माझ्या समोर एक आता आमच्याकडे माशेलकर सर त्यांचं कॉन्व्होकेशन ऍड्रेस आलं. त्या समारंभामध्ये त्यांनी एका एमिनंट सायंटिस्टचं नाव सांगितलं. माझ्याकडे आता त्या डायरी तिकडे आहे माझ्याकडे. मी तुम्हाला त्यांनी काय केलं मी सांगतो. नाव तर सांगतो त्याचं, पाहून सांगतो मी तुम्हाला. ही इज द मोस्ट सायटेड सायंटिस्ट इन द वर्ल्ड. जगातला सगळ्यात जास्त ज्याच्या संशोधनाचा संदर्भ घेतला गेलेला आहे असे ते शास्त्रज्ञ आहेत. आता मला बापूंनी सांगितलं की त्यांनी उद्योजकतेचं काही अभ्यासक्रम सुरू केला ज्याला आजच्या जगामध्ये बिझनेस इन्क्युबेशन म्हणतात.
की विद्यार्थी दशेमध्येच विद्यार्थ्यांना उद्योग स्थापन करण्याच्या इनोव्हेटिव्ह नाविन्यपूर्ण कल्पना मनामध्ये आणायच्या आणि डिस्ट्रक्टिव्ह इनोव्हेशन आहे त्या व्यवस्थेमध्ये बिघाड करणारं नाविन्य निर्माण करायचं आणि समाजामध्ये नवे पाथवे नवे रस्ते निर्माण करायचे. या प्रकारचं काम बिझनेस इन्क्युबेशन मध्ये केलं जातं आणि एखाद्या विद्यार्थ्याकडं अप्रतिम बिझनेस आयडिया असेल, अप्रतिम उद्योगाची आयडिया असेल, अप्रतिम कल्पना असेल, नाविन्यपूर्ण काही सूत्र असेल त्याच्या डोक्यामध्ये, तर त्यासाठी भांडवल देणारे लोक जगामध्ये आहेत. त्याला व्हेंचर कॅपिटलिस्ट म्हणतात आणि हे जे व्हेंचर कॅपिटलिस्ट आहेत त्यांचं एकच काम असतं. असे लाखो व्हेंचर कॅपिटलिस्ट जगभर आहेत, त्यांचं एकच काम आहे, ते कुठलाही उद्योग करत नाही. तो एकच उद्योग करतात की बुद्धिमान माणसं, बुद्धिमान कल्पनांची माणसं जगभरातली शोधत राहतात आणि त्या माणसांमध्ये ते गुंतवणूक करतात. बिकॉज ह्युमन कॅपिटल इज मोर इम्पॉर्टंट दॅन कॅपिटल. आणि आपला समाज कॅपिटलच्या मागे लागलेला, ह्युमन कॅपिटलच्या मागे लागलेला नाही. ह्युमन कॅपिटलच कॅपिटल निर्माण करतं. पैसा कोण निर्माण करतं, उत्कृष्ट कल्पना कोण निर्माण करतं, या सायंटिस्टचं उदाहरण मला ते त्यांचे मित्र आहेत माशेलकर सरांचे, त्याचं उदाहरण त्यांनी मला त्या दिवशी बोलता बोलता सांगितलं आणि त्यांनी भाषणातही उल्लेख केला होता. या एका व्यक्तीच्या, एका शिक्षकाच्या शिक्षणातनं आणि संशोधनामधनं आपल्याला आश्चर्य वाटेल. अमेरिकन डॉलर 30 बिलियन, 3,000 अमेरिकन डॉलर एवढं कॅपिटल क्रिएट होणाऱ्या बिझनेस आयडिया, इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट बिझनेस इन्क्युबेशन मधनं त्यांच्या संस्थेमधनं महाविद्यालयामधनं निघाल्या, त्या विद्यापीठामधनं निघाल्या. त्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर होते आणि त्याची जर मी भारतीय रुपयामध्ये किंमत काढली 1,80,000 कोटी. एका शिक्षकाचं सामान अगदी पैशातच मोजायचं होतं. आणि म्हणून आजच्या समाजामध्ये आपल्याला पालक इथे बसलेले आहेत, काही शिक्षक बसलेले आहेत, समाजातले जाणकार बसलेले आहेत, त्यांच्यासमोर ही मी मुद्दा मांडू इच्छितो की आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण सगळेजण आपण फिजिकल प्रॉपर्टीच्या मागे लागलेलो आहोत. मोठा माणूस कोण, जो अति धनवान आहे, ज्याच्याकडे पैसा मुबलक आहे, बक्कल आहे, त्याला आपण मोठा माणूस म्हणतो, बडी आसामी आहे. ज्याच्याकडे फिजिकल प्रॉपर्टी ती कशी मिळावी हा मुद्दा आता चर्चेचाच नाही. पण आजच्या जगामध्ये सगळ्यात महत्वाची मालमत्ता, प्रॉपर्टी काय असेल तर तिला म्हणतात इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, बौद्धिक संपदा, IPR, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. का बरं या सरांच्या मार्गदर्शनामधनं जे विद्यार्थी इन्क्युबेशन मधनं काही कल्पना घेऊन त्यांनी काही पेटंट आणि प्रोडक्ट तयार केले आणि त्या प्रोडक्टच्या रूपातनं उद्योग तयार झाले, प्रोडक्ट तयार झाले, त्याच्यातनं उद्योग लागला, ते विकणारे, ते निर्माण करणारे कारखाने, त्याची एक चेन निर्माण झाली. थाउजंड्स अँड थाउजंड्स ऑफ एम्प्लॉयमेंट जनरेट झाले, रोजगार हजारो निर्माण झाले. हे सगळं कशामुळे घडलं? इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी क्रिएटेड बाय दॅट प्रोफेसर टू हिज स्टुडंट्स. त्यांच्या विद्यार्थ्यामध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला वाव देऊन, मुक्त चिंतनाला वाव देऊन त्यातनं जे एक विश्व निर्माण होतं, त्यातनं एवढं विश्व निर्माण होतं, एवढी शक्ती निर्माण होती. मी असं बघितलंय की आपल्या समाजामध्ये आम्हा प्राध्यापकांच्या पगाराबद्दल फारच वाईट वाव आहे. फार पगार आहे. अगदी आमच्या मराठवाड्यात तर म्हणतात फार पगारी झाल्या, म्हणजे खूप पगारी होतात की काय, असं खूप पगार झाला असं लोकांचं म्हणणं आहे. कारण लोक असं बघतात त्याला काय करतात, कसं करतात, त्याच्यावर त्यांना वाटतं की काही काम नाही आणि इतका पगार कशात द्यायचा लोकांना वाटतं. पण मी तुम्हाला एक उदाहरण सांगू इच्छितो. माझे एक मित्र आहेत, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोरला माहिती तंत्रज्ञानाचे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक आहेत. अजून 50शी पण उलटलेली नाही. त्यांचं एक व्याख्यान दर महिन्याला एकदा 2 तासाचं सेशन ते घेतात आणि ते VC द्वारे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे भारतातल्या 1000 इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ते व्याख्यान विद्यार्थी ऐकतात आणि इंटरॅक्टिव्ह होतात, प्रश्नोत्तर पण होतात. त्यांच्या एका व्याख्यानाला प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेज 1000 रुपये देते. अशी 1000 कॉलेजेस
त्यांचं व्याख्यान दर महिन्याला एकदा अरेंज करतात 2 तासाचं. त्यांच्या 2 तासाच्या व्याख्यानाचं मानधन किती झालं? किती झालं? 10 लाख झालं. माझ्यासारखा प्राध्यापक म्हणून मी नोकरी सोडून देतो, हे असंच बरं आहे, हे चांगलं आहे. पण त्यांना डिमांड आहे की त्यांनी दर आठवड्याला असं एक व्याख्यान करावं. तेव्हा त्यांनी सांगितलं, आय एम सॉरी, मला हे 2 तासाचं सेशन करण्यासाठी 1 महिना तयारी करावी लागते, तेव्हा माझं हे व्याख्यान ऐकण्यासाठी डिमांड येते. तुम्ही तुमच्या सोलापूरमध्ये सुद्धा अनेक असे प्राध्यापक असतील जे 12वीचं काही मॅथ शिकवतात, काही गणित शिकवतात, काही संस्कृत शिकवतात, काही इंग्रजी शिकवतात, आणि त्यांच्याकडं क्लासला जाण्यासाठी त्यांचा एकच अभ्यासक्रम असतो, त्याच्यावर एवढा हातखंडा असतो, शिक्षणाची एवढी प्रतिभा असते शिकवण्याची त्याची, की तो एकटा माणूस एक इंडस्ट्री झालेला असतो. 5-5, 6-6 कोटी रुपये एका शिक्षकानं शिकवून कमवले. व्हाईट मनी 100% आहे की नाही? दॅट इज द पॉवर ऑफ टीचिंग. आणि आजच्या काळामध्ये शिक्षकांचं या दृष्टीनं मोल आहे की हा शिक्षकांनी या विद्यार्थ्याला एका लर्नर पर्यंत घेऊन जात आहे. ट्रॅव्हल फ्रॉम स्टुडंट टू लर्नर. आणि आता तंत्रज्ञान आलेलं आहे, आता नवी माध्यमं आलेली आहेत, आणि या माध्यमांचं भान, नव्या तंत्रज्ञानाचं भान विद्यार्थ्याला असलं पाहिजे. आज अशी परिस्थिती आहे की आजच्या शिक्षकांना इथे भान ठेवायची गरज आहे की कदाचित वर्गामध्ये मी शिकवतो आहे त्या शिकवण्याच्या मुद्द्याबद्दल कदाचित माझ्यापेक्षा माझ्या विद्यार्थ्याला जास्त माहिती असते. अशा एका वेगळ्या एन्व्हायरमेंट मध्ये आजच्या पिढीतल्या शिक्षकाला शिकवावं लागणार. आणि त्यामुळं अरविंद जोशी म्हणाल्याप्रमाणे पूर्वीच्या पिढीमध्ये सुद्धा काही वाईट शिक्षक होते, बऱ्यापैकी शिक्षक चांगले होते, परंतु आजच्या पिढीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी चांगले शिक्षक आहेत. आपल्या देशाची झालेली प्रगती हे याचं निदर्शक आहे. कोणताही देश प्रगतीपथावर जातो त्या देशामध्ये घडलेल्या मनुष्यबळाच्या जीवावरच जातो. आज सुभाष बापूंच्या मनामध्ये जे एक व्यक्तिमत्व फुललेलं आहे आणि त्यांना एवढ्या गोष्टी कराव्या वाटलेल्या आहेत, मला खात्री आहे की कोणत्या ना कोणत्या शिक्षकानं त्यांच्यातलं हे सत्व पाहून त्याला थोडीशी, मला असं वाटतं की पुश केलं असेल की तुम्ही या दिशेने वाटचाल करायला लागा. कदाचित एखादा शिक्षक नसेल, कुणीतरी एक चांगला मार्गदर्शक असेल, त्यांनी त्यांना सांगितलं असेल, पण कुणीतरी सामान्य माणूस सुद्धा आपला गुरु होऊ शकतो आणि तो आपल्याला दिशा देऊ शकतो. हे चित्र आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की आजचा आपला समाज, आपला भारत देश एका फार मोठ्या एका वळणावर आहे. जग जेव्हा ज्ञान समाजामध्ये आणि ज्ञान अर्थव्यवस्थेमध्ये चाललेलं आहे, जेव्हा भांडवलाची जागा, पैशाची जागा, कॅपिटलची जागा ज्ञानानं घेतलेली आहे, अँड नॉलेज हॅज बिकम अ ड्रायव्हिंग फोर्स ऑफ सोशिओ इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन. ज्ञान हेच आता संपत्तीचं आणि आर्थिक वृद्धीचं कारण झालेलं आहे. तुम्ही बघा, जो स्टीव्ह जॉब्स ज्यांनी ऍपल सारखं इन्स्टिट्यूशन उभं केलं, हा ड्रॉपआउट होता कॉलेज मधला, पण वन बिझनेस आयडिया, ब्रिलियंट बिझनेस आयडिया, त्यांनी एवढी मोठी संस्था उभी केली. ज्यांनी फेसबुक निर्माण केलं, ज्यांनी सोशल मीडिया निर्माण केले, हे सगळे अब्जावधी रुपयांचे उद्योग झालेले आहेत. कल्पना, पॉवर ऑफ आयडिया. आणि आजचं जग हे पॉवर ऑफ आयडियाचं आहे, पॉवर ऑफ नॉलेजचं आहे. पैसा हा दुय्यम झालेला आहे, आयडियाचा मागं पैसा पळतो आहे आणि पळणार आहे. आजच्या जगाचा ड्रायव्हिंग फोर्स हा ज्ञान आहे. आणि त्यामुळं तुमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही किती टक्के गुण घेतले यापेक्षा माझ्या मुलाला किती चांगलं ज्ञान मिळालं त्या विषयाचं, याकडे पालकांनी लक्ष द्यायची गरज आहे. आता हे आकडेमोड करण्याचे दिवस गेलेले आहेत. त्याच्याकडे येणारं ज्ञान आणि मिळालेलं ज्ञान अप्लाइड नॉलेज मध्ये रूपांतर करायचं, उपयोगित ज्ञानामध्ये रूपांतर करायचं. अप्लाइड नॉलेज म्हणजे तंत्रज्ञान, काहीतरी तंत्रज्ञान विकसित करायचं, त्याचं पेटंट घ्यायचं, त्याचे मल्टिपल प्रोडक्ट्स काढायचे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की वायरलेस कम्युनिकेशनचं संशोधन एका फिजिक्स मधल्या शास्त्रज्ञांनी केलं आणि त्याचं ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज जेव्हा एकाने केलं तेव्हा मोबाईल हँडसेट तयार झाला, प्रोडक्ट तयार झाला. आणि आज आपण बघतो आहोत की जगातल्या 90% लोकांकडे मोबाईल हँडसेट आहे, कम्युनिकेशनचं टूल मिळाले.
आता गुगलचे जे एक्झिक्युटिव्ह चेअरमन आहेत त्यांनी एक नवीन पुस्तक लिहिलंय. मी सगळ्या पालकांना पण सांगेन आणि नव्या पिढीच्या विद्यार्थ्यांना पण सांगेन की आपण ते जरूर पुस्तक वाचा. द न्यू डिजिटल एज रिशेपिंग पीपल, नेशन्स, सोसायटी अँड बिझनेस. पुढचा काळ कसा असणार आहे, आता यापासून 15 वर्षांनी जे संगणक असतील ते आजच्या संगणकाच्या 64 पट फास्ट असतील. आणि माझ्या शरीरामध्ये एक मायक्रोचिप नॅनो टेक्नॉलॉजी टाकली जाईल, छोटी चिप टाकली जाईल आणि दॅट इज नियर फ्युचर, 4-5 वर्षातच होईल. ती नॅनो चिप माझ्या शरीरामध्ये ठेवली जाईल आणि माझ्या शरीरामध्ये होणाऱ्या सगळ्या नोंदी ती नॅनो चिप ठेवेल आणि ते माझ्या हॉस्पिटलशी कनेक्ट असेल. मला हृदयविकाराचा झटका भाषण करताना आता येणार असेल एक अर्ध्या तास मी बोललो तर तुम्ही तेवढं बोलू देणार नाही, पण जर येणार असेल तर माझी चिप सांगेल की देर आर सिम्पटम्स ऑफ हार्ट फेल्युअर इन युअर बॉडी and that message will go to my hospital, that message will go to my expert, my family doctor, ambulance. आणि ambulance मी इथून म्हणजे पडायच्या आधीच ambulance इथं आहे. आपल्याला कल्पना आहे की आदिवासी समाजामधले शेकडो विद्यार्थी, लाखो विद्यार्थी कुपोषणामुळे मृत्यू पावतात. गंभीर विषय आपल्या देशात. त्याला खायला मिळत नाही, पौष्टिक अन्न मिळत नाही. नॅनो फूड टेक्नॉलॉजी, अन्न तंत्रज्ञानामधली नॅनो टेक्नॉलॉजी विकसित होते आहे आता. आणि त्यामध्ये हे सोल्युशन निघतं आहे की आता त्या विद्यार्थ्यांना जे असे कुपोषित मुलं असतील, अशा कुपोषित मुलांना ब्रेकफास्ट दिला जाईल, पोहा, उपमा, व्हॉटेवर जे काही त्यांच्याकडे खातात ते, आणि त्याच्यावर त्याला जेवढी पौष्टिक अन्नद्रव्य पाहिजे आहे तेवढे नॅनो पार्टिकल्स, those nano particles will be invisible to our eyes, आपल्या डोळ्यांना दिसणार नाहीत ते, आणि ते स्प्रे केले जातील आणि त्या मुलाला जे पौष्टिक अन्नद्रव्य पाहिजे ते मिळून जातील. कुपोषणाचा प्रश्न सुद्धा नजीकच्या काळात. त्या भविष्य जे आहे ते भविष्य इतकं विज्ञान तंत्रज्ञानाच्या दिशेनं घेऊन जाणार आहे, पण जेव्हा विज्ञान तंत्रज्ञान जेव्हा वाढतं तेव्हा धोके पण तेवढेच वाढतात, असं आपण बघायला पाहिजे. आणि म्हणून धोके जेव्हा वाढतात तेव्हा भाषा आणि सामाजिक शास्त्रांचं, शिक्षण शास्त्रांचं महत्व पण वाढतं. आपण बघतोय की एकीकडे समाज अतिशय आधुनिक होतोय, प्रगल्भ होतोय, पण त्याच वेळेला माणसं अधपतित होत आहेत, मानवी मूल्यांचं अधपतन होतंय. घरामध्ये जर माझ्या घरामध्ये असणारी छोटी मुलगी तिच्या आजोबापासून सुरक्षित नसेल, घरातच मुलगी सुरक्षित नाही, बाहेर असायचं काय प्रश्न. एवढा समाज आपला अधपतनाकडे वाटचाल करतोय. काही 1-2 घटनाय ते सिम्पटम्स आहेत माझं म्हणणं. समाज किती बिघडायची शक्यता आहे त्याचे संदेश आपल्याला ते देत आहेत. आणि याच्यावरून आपला समाज जागा झाला नाही तर सर तुम्ही दोघं सांगताय त्याप्रमाणे हे मूल्य सांगणं हे अधिक महत्वाचं आहे. माणूस चांगला बनवणं हे अधिक महत्वाचं आहे. आणि त्यासाठी मला असं वाटतं की आपण आपल्या मुलांवर सुद्धा आपण जे एकेरी संस्कार करतोय, आपण एककल्ली संस्कार करतोय, एकांतिक संस्कार करतोय, ते संस्कार पालकांनी थांबवले पाहिजे. आपल्या घरात कोणी डॉक्टर झाला नाही, तू डॉक्टर झालाच पाहिजे. आणि मग त्यावेळेला तू तुझ्या भावा बहिणीला भेटू नको, मित्रांना भेटू नको, अभ्यास करू नको, जे काही तुझं करिअर एक करिअर. आणि मग त्या मुलालाही कळतं की आजी आजोबा महत्वाचे नाहीयेत, माझे नातेवाईक महत्वाचे नाहीयेत, माझे मित्र महत्वाचे नाहीयेत, माझं करिअर म्हणजे माझं एम आहे. आणि मग तो मोठं झाल्यावर आई वडिलांना हाकलून देतो. त्यांनी जगा दिलेला आहे. माझ्याकडे एक पालक आले, म्हणाले माझे मित्रच होते, माझे समवयस्क होते, म्हणाले गव्हाणे सर काही करावं, आपल्याला मदत पाहिजे. तुम्ही काय पाहिजे? तुम्हाला सगळं भरपूर आहे म्हणलं, तुम्ही तर बडी असामी आहात, तुम्हाला काय माझी मदत पाहिजे? पोरगं लय बिघडले, खातंय पितंय, भयंकरच खातंय पितंय. तुमचं कसं काय ते तुम्हाला माहितच आहे, म्हणजे माझं कसं आहे. तुम्ही म्हणजे तुम्हाला तो दररोज बघतोय महिलांना घरामध्ये राष्ट्रीय कार्यक्रम करताना, सकाळ संध्याकाळ दुपार भ्रष्टाचार करताना बघतोय. आता तो तुम्हाला बघूनच तुमच्या रस्त्यातली त्यांनी फक्त 10 पावलं पुढे टाकलेली आहे. तो नव्या पिढीचा आहे. तुम्ही जरा उशिरा टाकली, तो लवकर टाकायला लागलेला आहे. नव्या पिढीचा असल्यामुळे थोडं फास्ट आहे आणि फास्ट फूडच्या दिशेने वाटचाल करणार हे कल्चर आहे. तुम्हाला जर तुमचा मुलगा चांगला वाटत असेल तर आधी तुम्ही चांगलं झालं.
जेव्हा मी वाईट आहे पण माझा मुलगा चांगला व्हावा अशा अपेक्षा समाजानं करता कामा नये. तुम्ही जर चांगले असाल तर तुमचा मुलगा चांगला होईल. शिक्षक चांगला असेल, शिक्षक जर चारित्र्यवान असेल तर त्याचा विद्यार्थी चांगला होईल. आणि म्हणून मी तुम्हाला या दिशेकडं तुमचं लक्ष वेधू इच्छितो की आपल्या भारताची आजची जी स्थिती जगामध्ये आहे, आपल्या भारताची स्थिती एज्युकेशनल डेव्हलपमेंट इंडेक्स जो काढला जातो जागतिक पातळीवर, आपल्या देशाचा 105वा नंबर आहे. आणि आपल्या देशाच्या पुढे अनेक छोटे छोटे देश आहेत. लाज वाटली पाहिजे आपल्याला. आणि फार हुशारक्या मारणं भारताबद्दल सोडून देऊ आपण, तसं नाही असते. आणि महाराष्ट्राबद्दल सुद्धा कुणीही टिमक्या मारू नये, कारण माझ्याकडे त्याची आकडेवारी आहे. महाराष्ट्राची आकडेवारी मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो. महाराष्ट्राचा शिक्षण निर्देशांक भारत सरकारनं अधिकृतरित्या स्थापन केलेली नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन ही जी आहे, पूर्वी त्याला हे म्हणायचे मला वाटतं त्याचे वेगळं नाव होतं तिचं, तिला आता युनिव्हर्सिटी केलेलं आहे. ती दरवर्षी या संबंधीचं एज्युकेशनल डेव्हलपमेंट इंडेक्स काढतं. त्याची मी आकडेवारी अधिकृत सांगतोय तुम्हाला. नोबडी कॅन चॅलेंज. दिस इज द ऑथेंटिक डेटा आय एम टेलिंग यू. 2005 साली आणि 6 साली शिक्षण विकास निर्देशांक प्राथमिक शिक्षणाचा महाराष्ट्राचा क्रमांक रँक देशामध्ये 13वा होता. उच्च प्राथमिकचा 10वा होता आणि एकत्रित शिक्षणाचा रँक 12वा होता. 2010-11 मध्ये काय झालंय बघा. 2010-11 मध्ये प्राथमिकचा जो रँक आहे 13 वरून 15 वर गेलेला आहे. उच्च प्राथमिकचा रँक आहे तो 10 वरून 18 वर गेलेला आहे. आणि एकत्रित रँक 12 वरून 17 वर गेलेला आहे. आणि आपल्या महाराष्ट्राचा सगळा मी आता सगळा अभ्यास तुम्हाला सांगणार नाही, माझ्याकडे आहे ती आकडेवारी पण मी ते सांगणार नाही. मला तुझं सूत्र सांगायचंय, गाभा सांगायचंय. गाभा आहे की पायाभूत संरचनेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र फार मागे आहे. अनेक छोटी छोटी राज्य महाराष्ट्राच्या पुढे आहे. शिक्षकांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र फार मागे आहे. शिक्षकांची संख्या वाढायच्या ऐवजी कमी झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. हे अधिकृत आकडेवारीवरून दिसतं. म्हणजे तुम्ही शिक्षक नेमत नाही. आणि शिक्षकामध्ये कुठल्याही खात्यामध्ये सेवक नावाचा प्रकार निघाला का हो? पोलीस सेवक, महसूल सेवक नाही. शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण सेवक होता. आणि त्याला रोजगार हमीच्या मजुरापेक्षा कमी पगार दिला गेला. आणि त्याचं जस्टिफिकेशन अधिकारी करतात निर्लज्जपणे की आपल्याला स्वस्तात माणसं मिळतात तर काय हरकत नाही. मला असं वाटतं की आपण देशाला देशघडीला पाठवायची विचार करतो आहोत. ज्या देशातला शिक्षक असमाधानी, असंतुष्ट असेल त्या समाजातलं भविष्य हे असंतुष्ट आणि असमाधानीच राहणार. ज्या देशातला शिक्षक संतुष्ट आणि समाधानी असेल, आनंदी असेल, तो आपल्या व्यक्तिमत्वातली ऊर्जा आपल्या विद्यार्थ्यामध्ये ट्रान्सफॉर्म करतो. आणि त्याला पाहून विद्यार्थी घडतो, त्याला पाहून पावलावर पाऊल टाकतो. आणि बऱ्याचदा आपल्याला असं आढळतं, आपल्या पालकांना, तुम्हाला आम्हाला आढळतं की आपला मुलगा जो आहे, आपली मुलगी जी आहे ते आपल्यापेक्षा शिक्षकाच्या मतावर सांगण्यावर जास्त महत्व देते, जास्त रिस्पेक्ट देते. शिक्षकाच्या शब्दाचं एवढं मोल आहे. ते कसं आहे, एक उदाहरण सांगून मी थांबणार. युजीसीचे चेअरमन झालेले होते प्रोफेसर सुखदेव थोरात. आता ते इंडियन काउन्सिल फॉर सोशल सायन्स रिसर्चचे दुसऱ्यांदा चेअरमन झालेले आहेत. ते आमच्या बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यार्थी. मजुराच्या घरातला मुलगा, पहिला पदवीधर त्याच्या कुटुंबातला. ग्रॅज्युएट जेव्हा झाला, 3-4 मित्र मिळून हाताने स्वयंपाक करून ग्रॅज्युएशन केलं आणि आमच्या विद्यापीठामध्ये MA केलं. सर कदाचित मला वाटतं त्यावेळेला होते तेव्हा त्यांना जाणत असतील. MA झाल्यानंतर नाईक कॉलेजमध्ये ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून लागले. प्राध्यापक म्हणून लागले म्हणजे आता लग्न पण झालं, सगळं म्हणजे आनंदी आनंदच ना. प्राध्यापक झाल्यानंतर काय अशा कुटुंबातला मुलगा इथपर्यंत पोहोचला म्हणजे त्याच्या दृष्टीने हिमालय गाठला. पण त्यांचे शिक्षक होते डॉक्टर मांडवधरे. ते भूगोलाचे शिक्षक होते आणि हे अर्थशास्त्राचे विद्यार्थी होते. पण मांडवधरेंनी पदवी शिक्षण घेत असताना याला पाहिलं होतं, याचं वाचन केलं होतं, त्या व्यक्तिमत्वाचं क्षमता, पोटेन्शियल त्यांनी हेरलं होतं. आणि त्यांनी थोरातांना सांगितलं, सुखदेव, यू शुड गो टू JNU अँड यू शुड डू रिसर्च. तुम्ही JNU ला जायला पाहिजे आणि संशोधन करायला पाहिजे. तुमच्याकडे संशोधनाचा ऍप्टिट्यूड आहे, कल आहे आणि दृष्टिकोन. आणि त्या गुरुचं ते एक वाक्य उचललं त्या माणसाने आणि ते JNU ला रिसर्च साठी गेले अर्थशास्त्रामध्ये.
रिसर्च इतकं चांगलं केलं कारण हेरलो होतो गुरुजींनी, त्यांच्यात ती काबिलियत होतीच, क्षमता होतीच. त्यांचं ते संशोधन झाल्यावर तिथले प्राध्यापक म्हणाले की तुम्ही आता आमच्याकडेच राहायला पाहिजे, आणि त्यांना तिथंच त्यांना ऍब्सॉर्ब करून घेतलं. 25-30 वर्ष JNU मध्ये त्यांनी इकॉनॉमिक्सचे प्रोफेसर म्हणून काम केलं आणि सोशल जस्टिस इकॉनॉमिक्स वर त्यांचं खूप मोठं काम, ग्रंथ लिहिले. आणि मनमोहन सिंग जेव्हा प्राईम मिनिस्टर झाले तेही इकॉनॉमिक्सचे विद्यार्थी, आणि त्यामुळं त्यांनी यांचं सगळं लेखन वाचलेलं होतं. आणि बरेच कुलगुरू 2-2, 3-3, 4-4 टर्म कुलगुरू झालेले असतात, ते UGCचे चेअरमन होतात. अशा वेळेला सगळे बिल्डिंग लावून तयार होते. पण एका दिवशी सकाळी सुखदेव थोरातांना फोन आला मनमोहन सिंगांचा की तुम्ही PM हाऊस मध्ये पोहोचले, आणि त्यांनी सांगितलं की आय एम ऑफरिंग यू चेअरमनशिप ऑफ द UGC. आपल्या ज्ञानाच्या बळावर देशाचं शिक्षणाचं, उच्च शिक्षणाचं धोरण ठरवणारा नियंता झाला. मला सांगा, एक शिक्षक काय क्रांती करू शकतो? क्रांती पैशानीच होते, क्रांती बळानीच होते, हे साफ चुकीचं आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करू इच्छितो की आपल्या भारतामध्ये उच्च शिक्षणामधलं आपलं योगदान आणि ज्ञानामधलं आपलं योगदान अत्यल्प आहे, आणि आपलं संशोधन सुद्धा सुमार दर्जाचं आहे. जोपर्यंत आपल्या देशामध्ये R&D होणार नाही, संशोधन आणि विकास होणार नाही, तोपर्यंत आपल्या देशामध्ये जॉब क्रिएशन होणार नाही, तंत्रज्ञान निर्माण होणार नाही. आपल्या देशामध्ये आज ज्ञानाचे आपण कामगार तयार करतो आहोत, नॉलेज वर्कर तयार करतो आहोत, पण नॉलेज जनरेटर तयार करत नाही आहोत, ज्ञान निर्माते तयार करतो नाही आहोत. आणि हे जर आपण करू शकलो तर आपला देश जगामध्ये सगळ्यात बलवान देश होऊ शकेल. कारण या देशामध्ये एवढी मोठी लोकसंख्या आहे, या देशामध्ये एवढे प्रतिभावान लोक आहेत, एवढे बुद्धिमान लोक आहेत या देशामध्ये. आपल्या देशाचं म्हणून मी म्हणत नाही. एक बघा, खोबरागडे म्हणून चंद्रपूरचे एक शेतकरी आहेत, ते 10वी नापास आहेत, पण त्यांनी तांदळाच्या 52 व्हरायटी शोधून काढल्या, बॉटनीमध्ये PhD न करता. हा जर मनुष्य PhD झाला असता बॉटनीमध्ये तर नोबेल पुरस्कारच घेऊन आला. त्यामुळं मी जे प्राध्यापक आम्हाला बोलताना म्हणतात की मी बुद्धिमान असल्यामुळं विद्यापीठात प्राध्यापक झालो, मी तिला म्हणतो माफ कर, चुकीचं आहे. तुला संधी मिळाली म्हणून तू इथं आहेस. तुझ्याहून बुद्धिमान माणसं समाजामध्ये आहेत, ते ग्रॅज्युएट होऊ शकले नाहीत म्हणून तुला इथं संधी मिळाली. तुझ्याहून बुद्धिमान माणसं, आणि माझाही त्यात समावेश आहे. माझ्याहून बुद्धिमान माणसं समाजात आहेत, पण त्यांना शिकता आलं नाही, उच्च पदवी घेता आली नाही, म्हणून ते माझ्या स्पर्धेमध्ये नाहीत, म्हणून मला तिथं जागा मिळालेली आहे. म्हणून मला असं वाटतं की आपल्या समाजामध्ये हा जो बुद्धिमान वर्ग आहे, आपल्याला मी सांगू इच्छितो, आपल्या देशाची लोकसंख्या 120 कोटी आहे, आपल्याला माहित आहे. पण सबंध आफ्रिका कॉन्टिनेंट, आफ्रिका खंड, या खंडामध्ये 52 देश आहेत. या 52 देशाची लोकसंख्या 120 कोटी आहे. म्हणजे आपल्या देशाच्या पोटात 52 देश आहे. आजच्या स्टँडर्ड एवढा महाकाय देश आहे. हा देश जगावर राज्य करू शकतो, आणि मला खात्री आहे की नव्या पिढीमध्ये नवी दृष्टी जर आली आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचं जर भान आलं, बौद्धिक संपदेचं, हा देश निश्चितपणानं जगामधला अत्यंत बलवान ज्ञानाच्या बाबतीमध्ये होईल. आणि या जगामध्ये जे सुखसंपन्नता संबंध जगाला पाहिजे आहे, जग भुकेल आहे, ते देण्याचं सामर्थ्य आपल्या देशामध्ये आहे. ते सामर्थ्य आपल्या नव्या पिढीमधून मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला बोलवल्याबद्दल आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध करणारे आदरणीय गव्हाणे सर, पवार सर, जगताप सर, पतसंस्था आणि फाउंडेशनचे सर्व माझे सहकारी बंधू, सर्व पुरस्कार मिळालेले माझे गुरुजन बंधू, उपस्थित बंधू आणि भगिनी, शहरातलं पंचपक्वान्न खाल्लं असताना आता गावाकडचं पिठलं भाकरी चटणी खायचं म्हणजे एवढं सोपं नाही, म्हणजे पचणार पण नाही तुम्हाला. म्हणजे माझा उलटा क्रम व्हायला पाहिजे होता. अगोदर चटणी भाकरी खाल्ली असती तर जरा पंचपक्वान्न जरा बरं वाटलं. आणि आपला वेळ जास्त घेत नाही, खूप बरं वाटलं. पवार सरांनी असं, जगताप सरांनी आणि गव्हाणे सरांनी आत्ताची व्यवस्था आणि या व्यवस्थेतले जबाबदार कोण आहे आणि भविष्य काय करायचं आहे, आमची ताकद काय आहे हे आम्हाला सांगून दिली. कोणी हनुमानाच्या रूपानं सांगून दिली, कोणी बुद्धींच्या रूपानं सांगून दिली. मला असं वाटतं की आपण आपलं चिंतन करू. हे सांगितलेलं कितपत आपल्याला रुजलेलं आहे, पचलेलं आहे. बऱ्याच वेळा असं वाटतं
की अनेकाला आपण स्मशानात पाठवण्यासाठी जात असतो. स्मशानात गेल्यावर चर्चा होती चांगली बऱ्यापैकी. खूप चांगला माणूस होता, खूप काय काय केलं, खूप कमावलं, सगळे इथं सोडून जायचं चाललं बघा. काय जीवनात अर्थ नाही. काय आपण पण जरा बरं वागावं असं वाटायला. एखाद्याच्याला गर्दी नसती, एखाद्याच्याला जास्त गर्दी असते. गर्दी जास्त असणारा म्हणून जरा जास्त बरं असेल असं वाटते मला. आणि मग स्मशानात गेल्यानंतर आपल्याला मनाची विदा अवस्था होती. काय अर्थ नाही, मी त्याला उगाचच रागावतो, त्याचा उगाचच खिसा कापतो, उगाचच भ्रष्टाचार करून माझ्या मुलासाठी काळा पैसा तयार करून ठेवतो, उगीच एखाद्याचं वाटण करतो वगैरे वगैरे वगैरे. त्यापेक्षा बरं वागावं असं तिथपर्यंत वाग. तिथून बाहेर येऊन हातपाय धुतो आपण बऱ्यापैकी. हातपाय धुवून तिथं सोडून टाकला आहे. आणि बाहेर पडलेली 100ची नोट सापडली कोणाची तरी, त्याच्यावर माझा दावा करण्याचा प्रयत्न करतो आहे. हातपाय धुतले आता संपलं. पैसे पवार सरांचे आणि दावा सुभाष देशमुख. मला माहिती आहे माझे पैसे नाही पवार सरांचे, पण मी एवढा दादागिरी करतोय ना, हे तुला अक्कल नाही, माझ्या खिशातून पडले म्हणतो. आत काय म्हणलं त्यानं, स्मशानात काय म्हणत होता आणि बाहेर राहिल्यावर काय आहे. तसं माझे हात जोडून आपल्याला सर्वांना विनंती आहे, हे स्मशान वैराग्य करू नये. एवढा खूप बुद्धिमान लोकांनी आपल्याला खूप चांगलं मोलाचं मार्गदर्शन केलं. हे करत असताना माझं कर्तव्य काय आहे, समाज घडवण्यामध्ये माझं काय योगदान आहे. मला असं वाटतं की आपण याचं जर चिंतन केलं तर नक्की उत्तर सापडू शकतो. पूर्वीपासून सुद्धा म्हणजे जगताप सरांनी राम आहे नाही त्याच्यावर चर्चा आपण करायची गरज नाही. मला असं वाटतं रामाच्या वेळेस मी रावण होता असं ऐकलेलं होतं आम्ही. होतं का नव्हतं त्यांनाच माहिती, मलाही माहिती. महाभारतामध्ये सुद्धा पांडव कौरव होतेच. शिवाजी महाराजांचा इतिहास पाहतोय आणि आज आपण 21व्या शतकात वाटचाल करत असताना याही याच्यात राहणार आहेत. पाचवी बोटं सारखी नाहीत समाजात. मला असं वाटतं की आपल्याला जी काही संधी आलेली आहे त्या संधीचं चांगल्यात रूपांतर करता येईल का बघितलं पाहिजे. वाईट लोक वाईटाचं काम करायच लागलेलं आहे. मला तर असं वाटतं की वाईट आहेत म्हणून आपल्यासारख्या किंमत आहे बरं का. ते जर लय चांगले असते तर आपल्याला कोण करते आता, म्हणजे गव्हाणे सरांनी म्हणल्यावर. मला असं वाटतं की त्याचं काम त्याला करू दे, त्याला त्याच्या दिशेनं जाऊ द्या, पण आपण आपल्या दिशेनं चांगल्या दिशेनं समाजावरती चांगले संस्कार आपल्याकडनं पाडता येते का बघा. भ्रष्टाचाराचं शैक्षणिक क्षेत्रात भ्रष्टाचार सांगितलं. मी ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्टर म्हणून होतो तसं मलाही वाटायचं फक्त कॉन्ट्रॅक्ट क्षेत्रात जास्त भ्रष्टाचार आहे का असं वाटायचं. दुर्भाग्याने अनावधानाने म्हणजे इच्छा नसताना गटारगंगेत मी पण वाहिलो. म्हणजे राजकारणाची गटारगंगाच आहे तुमच्या दृष्टीने. जरी आम्हाला तुम्ही समोर चांगलं म्हणत असाल तर मागे काय लायकी आमची माहिती आहे. समोर तुमच्यासारखा देव नाही, तुमच्यासारखा कर्तृत्व नाही. साहेब तुमच्या कर्तृत्वाला सलाम, पाया पडतो, सगळं करतो. आणि आपलं काम घेण्यात आपण सुद्धा पटायचं असतो चतुर माणसाकडून. आणि खाली आल्यावर काय सांगतो, काय मूर्ख माणूस आहे, काय भ्रष्टाचारी आहे, काय लोकांना लुटताय. पण माझं काम होतं मला मोठं म्हणावंच लागतंय. मला कधी कधी आश्चर्य वाटतं ते चांगले का आम्ही चांगलं. ह्या भटारंगीत मी सुद्धा आता आल्यावर आहे. इच्छा असो नवसा आलोय पण मला असं वाटतं की दुसरा काय करतो ह्याच्यापेक्षा आपण काय करतो ह्याच्यावर आपण चिंतन करायची. शिक्षण क्षेत्रात जसा भ्रष्टाचार करतात असं एकही आता क्षेत्र उरल्यावर वाटत नाही की ज्या ठिकाणी भ्रष्टाचार नाही. असं मला असं वाटतं की कुणी पैसे नाही मागितले की आम्हाला भीती वाटते. आता बहुतेक काम करायचं नाही की हे अधिकाऱ्याच्या मनात असं वाटतं. पैसे नाही घेणाऱ्या सुद्धा शंका यात सुरू. आणि म्हणून नागरिकांना मग ते अगोदर
कोंबडी का अंकुदर अंडे याचा शोध घ्यायची गरज पडायला लागली आणि शोध कदापि लागणार नाही. मला तर नेहमी वाटतं की वरचा देव जरी खाली आला आणि भ्रष्टाचार कमी करावा संपवावा अजिबात नाही. म्हणजे जरी पंतप्रधान आमचे नरेंद्र मोदी साहेब खूप भाषण देत आहेत पण अजूनही आमची काही आमचं कुत्र्याचं शेपूट आहे आणि तेवढ्यापुरतं मग म्हटल्याप्रमाणे स्मशान वैराग्यासारखं आम्ही म्हणणार. पण मला असं वाटतं की तरी परंतु आशादायक आपल्याला खरं म्हणजे आज जे गुरुजनांचा सत्कार आहे. मी एका शिक्षिकेचा मुलगा आहे. गुरुजनाविषयी मला नक्कीच आदर आहे. जरी ह्यांना तो अधिकार आहे बोलण्याचा, काही बोलण्याचा अधिकार, मला तो अधिकार नाही. गव्हाणे सरांनी तर सांगितलं शिक्षकांनी विद्यार्थ्यातलं दुरावा कमी केला पाहिजे आणि आम्ही तर बाहेर सांगतो सर बरं कमी गुरुजी कधीही शिकवत नाहीत तंबाखू कशी खायची. गुरुजी कधीही सांगत नाहीत की एवढं आणि एवढं पाणी लागतं असं कधीही सांगत. गुरुजी कधीही शिव्या द्यायला शिकवत नाही. म्हणजे गुरुजी कधीही व्यभिचार कसा करायचा सांगत नाही. परंतु न सांगता आम्ही तरबेज असतो सगळं ज्ञान वाटतं. मला म्हणजे तुम्ही असं सांगितलं मला धक्का बसला. म्हणजे गुरुजी आणि शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांचं दुरावा कमी करायचा, अंतर कमी करायचं म्हणल्यावर मी जे सांगितलं आतापर्यंत खोटं वाटायला लागलं. माझं काही तर चुकलं काही असं मला असं वाटतंय हे होत राहणार. शिक्षकात बी असे असणार आहे. पण मला असं वाटतं की आता खूप मोठी संधी गुरुजनांना 120 कोटीची लोकसंख्याची गव्हाणे सरांनी सांगितलं. खरं म्हणजे याच्यातलं माणसं आपल्याला हुडकायचे येतात आणि ती जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. जे स्किल प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काहीतरी कौशल्य आहे. मला असं वाटतं की त्या कौशल्याला तुम्ही थोडस पुश करा. म्हणजे नम्रपणाने हात जोडून विनंती आपल्या सर्व गुरुजनांना, सर्व पालकांना सुद्धा विनंती. सरांनी सांगितलं की मुलगा डॉक्टर इच्छा नाही पण घरातला मुलगा कोणतरी आपला डॉक्टर व्हायला पाहिजे. हा प्रेशर आणू नका आणि ह्या प्रेशरमुळे तो विद्यार्थी धपक्या आवाजात राहतो आणि नाविलाजाने पण तो आत्महत्येकडे जाण्याचा प्रयत्न करतो. माझं मत आहे त्याच्यामध्ये खूप चांगले चांगले कौशल्य आहे. ते कौशल्य शोधा आणि त्या कौशल्याला थोडस सपोर्ट केला तर हे चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. ती ताकद फक्त गुरुजनात आहे. मला नेहमी वाटतं 33 कोटी देव होते का नव्हते मला माहिती नाही, आहेत का नाही ते बी मला माहिती आणि मला तर कधी दिसलेलं नाहीत. मला तुम्हाला दिसले असतील तर माहिती नाही. मी पाहतो पण देव पाहतो. मला असं वाटतं की देव आहे तो आपल्या माणसामध्ये देव आहे आणि तो देव आम्ही घडवायचा प्रयत्न करावा. मी गुरुजनांना एकच म्हणतो गुरुजन आहेत ते मूर्तिकार आहेत आणि ह्या छोट्या छोट्या मूर्त्या ह्याला देव बनवण्याचं काम खऱ्या अर्थानं गुरुजन करतायत. आणि ज्यावेळेस या दगडातला या निरुपयोगी वस्तू म्हणजे भाग जो काढतो त्याला देव पण येत असतो. नक्की विद्यार्थी खोडकर आहेत, ते अल्लड आहेत, पण त्याचा खोडकरपणा कमी करण्याचं काम सुद्धा हे गुरुजन करत असतात. याची जबाबदारी आहे. म्हणजे विद्यार्थी आई वडिलांकडून ज्यावेळेस आपल्याकडे येत असतो, आई वडिलांच्याकडे किती वेळ असतो मला माहिती आहे पण आपल्याकडे किमान 7-8 तास आपल्याकडे. आणि खरं ह्या विद्यार्थ्यांचे संस्कार करणं घडवणं याच्यावर चांगले संस्कार घडवणं ही जबाबदारी गुरुजनांची आहे. मला असं वाटतं देश खऱ्या अर्थानं संपन्न करायचं असं तर ही शक्ती फक्त गुरुजनात आहे आणि ती पूर्ण शक्ती कामाला लावली पाहिजे. मग काय गुरुजी म्हणजे गव्हाणे सरांनी सांगितलं की संस्था चालक काय काय मागतात आणि एवढं दिल्यावर आम्ही काय शिकवावं, काय गुणवत्ता आमची असं आहे. मला असं वाटतं की तुम्हाला त्रास नक्की झाला असेल, अनेक संस्था चालकांनी तुम्हाला काय वाटेल ते केलं असेल पण त्यावेळेस आपली गरज होती. पण मला असं वाटतं की पुढे असं होऊ नये याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आज ज्यावेळेस डीएड बीएड ची मुलं भेटतात खूप दैन्य म्हणजे वेदना होतात. कशासाठी हिने डीएड बीएड केलेलं असं प्रत्येक जण काय काय डिमांड करते. त्यांनी जरी आकडे नसले सांगितलं आपल्या सगळ्यांना पाठ आहेत त्याकडे म्हणजे संस्था चालकाचे आकडे सगळ्यांना पाठ आहेत आपल्याकडे. मग हे आकडे आम्ही दिल्यानंतर परत लगेच पगार बी चालू होत नाही. 4 वर्ष आहे फुकट मग तेवढं देऊन सुद्धा बरोबर
मग आम्ही काय करायला लागलो? हे जरी खरं असलं तर मला असं वाटतं की मला झालं, तुम्हाला त्रास झालाय, पण तुमच्या पुढच्या पिढीला न होऊ नये ह्याच्यासाठी त्याच्यावरती संस्कार करणं अत्यंत गरजेचं आहे. मग मला झालंय म्हणून त्याला पण व्हावं, ही जर आपली भावना ठेवली तर आपण मला असं वाटतं की आपण देश पुढे घेऊन जाऊ शकणार. मला नेहमी वाटतं, मी खूप गरिबीतून आलेला आहे. जे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकाचा मुलगा, ज्यावेळेस मला आठवतंय की शाळा सोडल्यानंतर 11वी मध्ये मला शाळा सोडायचा प्रसंग आला. शाळा सोडल्यानंतर आनंद वाटला, कारण मला डॉक्टरने शाळा सोडण्याचा सल्ला दिला. त्यावेळेस शाळा सोडण्याचा सल्ला दिला, खूप आनंद वाटत असतो. पण ज्यावेळेस मला थोडस पुढे गेल्यानंतर असं वाटायला लागलं की मी माझ्या आईवडिलाला भार लागलेला आहे. आणि त्यावेळेस ठरवलं की मी माझ्या आईवडिलाला भार द्यायचा नाही. आणि पहिलं काम केलं असेल तर मला असं वाटतं की पोल्ट्रीमध्ये एक मजुराचं काम केलं. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत जे जे विषय मी केलेले आहेत, मी पोल्ट्रीमध्ये काम केलं. आज 4 पोल्ट्र्याला मोठं सहकार्य करतोय, 2 पोल्ट्री आपल्या स्वतःच्या परिवाराच्या मध्ये केलेले. मी सिद्धेश्वर साखर कारखान्यात चिटबॉयच्या हाताखाली काम केलं. एका सिद्धेश्वर कारखाने जवळच आहे. स्वतःचे 3 कारखाने करणं माझं स्वतःच नाही बरं का, पण तुम्ही म्हणताय म्हणून मी माझं म्हणत असते, माझं स्वतःच काहीच नाही. मी एखाद्या छोट्याशा डेअरीमध्ये काम केलं असेल, उस्मानाबादच्या स्वतःची डेअरी झालेली. मी सावकाराकडे पैसे आणले असतील, फक्त 10% व्याजदराने पैसे घेतलेले आणि दर महिन्याभर का, वार्षिक नाही, गैरसमज व्हायचा. दर महिन्याला 10% व्याजदराने पैसे घेतले. 10%, 5%, 3%, 2% आणि 95ला 1.5% आलो होतो. आणि सावकारकी मला पूर्ण जाणीव आहे. आणि म्हणून त्या सावकारीच्या निमित्ताने मी बँक कडून सामान्य माणसाची पत वाढवण्याचा प्रयत्न केला. ज्या ज्या वेदना मला झालेल्या आहेत, मला माझं शिक्षण झालं नाही, कुठल्या तर कारणाने झालं नसेल, निमित्त कुठले असेल, मला असं वाटतं माझं शिक्षण झालं नाही तर अनेक गोरगरीब मुलांचं शिक्षण व्हायला पाहिजे. अनेक गोरगरिबाची मुलं मी दत्तक घेण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं की जे जे आपल्याला दुःख झालेलं आहे ते दुःख इतरांना होऊ नये म्हणून जर आपण प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं हा भारत देश समृद्ध झाल्याशिवाय राहणार. तुमचा त्रास तुम्हाला नक्की झाला पाहिजे. अनेक संस्थाचालकांनी जरी आपल्याला त्रास दिला असेल तर माझं असं मत आहे की आता आपल्याला पुढची पिढी चांगली घडवायची आहे. या देशावरचं प्रेम या मुलांच्या मध्ये घडवायचं. अनेक जण मुलं ज्यावेळेस आपल्या आईवडिलाला किंमत देत नाही, मान्य आईवडील दोषी असते, पण आपण की त्याच्यात थोडं दोषी. त्या मुलावरचे संस्कार करा. आईवडील हे माझं दैवत आहे, देव नाही. आईवडिलांचं रोज दर्शन घ्यायला सांग. मला नेहमी वाटतं, मला अनेक जण पाया पडतात. आता आम्ही पुढे म्हणलं बऱ्यापैकी पाया पडायची सवय आहे, म्हणजे प्रथाच आहे, सवय नाही, प्रथा म्हणून. आमची लायकी काय आम्हाला माहिती आहे, पण पाया पडून आमचं लक्ष, आमच्या कार्यकर्त्याचं लक्ष कुठं असतं माहिती आहे? पाया पडणाऱ्यावर नसतं लक्ष, पाया न पडण्यावर लक्ष असतं. आणि कानात सांगतात आम्हाला, साहेब यानं पाया पडला नाही हो, तर ह्याच्याकडे बघितलं पाहिजे. काय आमचा आदर्श, काय पाया पडतात. मी सर्व तरुणांना माझ्या सगळ्यांना सांगतो, राजा इच्छा असेल तर आई वडिलांच्या पाया पड. आई वडील हे आपलं दैवत आहे आणि भविष्यकाळात कुठल्याच पुढाऱ्याच्या पाया पडत जाऊ नाही. साहेब ती पाया पडल्याशिवाय कामच होत. जरा स्वाभिमानानं जगा. पाया का पडतात ह्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. त्याची गरिबी आणि त्याची मजबुरी कुठे पाया पडायला, त्याच्यामुळे तो लाचार व्हायला लागला. मला असं वाटतं की विद्यार्थी असे घडवा, स्वाभिमानानं जगणारे विद्यार्थी घडवा. त्याच्यावरती संस्कार असे करा, लाचार न होणारे संस्कार आपण केले पाहिजे. त्याच्यावरती संस्कार असे झाले पाहिजे की त्यांनी आई वडिलांची सेवा केलीच पाहिजे, गुरुजनांचा सन्मान राखलाच पाहिजे, या देशावरती प्रेम त्यांनी केलंच पाहिजे. हे ज्यावेळेस आम्ही करू तरच आम्ही सुखी आणि संपन्न राहणार, तरच आम्ही समृद्ध भारत बघणार आहोत. एकट्या नरेंद्र मोदींनी भारत समृद्ध बघून चालणार नाही. आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. त्यांचं आव्हान आहे, 125 कोटी जनतेने एक एक पाऊल जर पुढे केला तर 125 कोटी पाऊल आपण पुढे जाणार. आणि अशा प्रकारचं मी तुम्हाला आव्हान खरं म्हणजे आज आयडॉल मिळालेला एक चहावाला मुलगा जर देशाचा पंतप्रधान होऊ शकतोय तर माझ्याकडची मुलं का मी करायची नाही? कारण तुमच्याकडची मुलं कधीतरी सरपंच होणार आहेत. ती सरपंच होत असताना त्याच्यावर संस्कार कुठले असले पाहिजे,
त्याचा गाव चांगला झाला पाहिजे असा संस्कार त्याच्यावरती झाला पाहिजे. त्याला देशावरती, तालुक्यावरती, जिल्ह्यावरती, सगळ्यावरती प्रेम करतात. हे तुमच्याकडून काय आणि ज्यावेळेस आपण करणार तरच आपल्याला पुढे जीवन झालं. आणि मला असं वाटतंय ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सामुदायिक जबाबदारी. मी झटकून चालणार नाही, तुम्ही झटकून चालणार नाही. या गोष्टीचं चिंतनाची गरज आहे आपल्याला सगळं. आपण ज्यावेळेस चिंतन करू आपल्याला उत्तर नक्की सापडणार. मला असं वाटतंय की वामनराव पै म्हणतात, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मी सांगायची गरज नाही. मला असं वाटतं की आपल्यापाशी खूप क्षमता आहे. ती क्षमता आपल्याला कळाली नाही. जगताप सरांनी हनुमानांचं उदाहरण सांगितलेलं आहे. म्हणजे राम मोठे का हनुमान मोठे कळाले नाही कुणाला. त्यांनाही कळलं नाही, माझ्यासारख्या तर अजिबात नाही कळलं. मला असं वाटतंय की तुमच्या क्षमता आहे ती तुम्ही शोधा आणि त्या क्षमतेला खूप मोठं वाव द्या, संधी द्या आणि काम करा. खऱ्या अर्थानं खूप आपण सोलापूर करा. मला असं वाटतं की सोलापूरकरांकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत माझ्या. कारण ह्या सगळ्या गोष्टीला मला म्हटल्याप्रमाणे अगोदर अंडे का अगोदर कोंबडी. ही व्यवस्था बिघडायला कारण कोण आहे? आपणच. आपण सवय लावली पुढाऱ्याला, संस्था चालकाला 10 लाख दे, दुसरा घे 10 लाख दे. पण मला असं वाटतं की एक ठरवा पुढच्या काळामध्ये असं करायचं नाही आपल्याला. हे आपण ठरवलं तर नक्कीच आपण करू शकतो, म्हणजे पुढे जाऊ शकतो. या गोष्टी करत असताना माझी सोलापूरकरांकडून एक अपेक्षा आहे. लोकमंगल एक माध्यम आहे. लोकमंगल समाजाच्या ज्या ज्या गोष्टी अडचणीच्या आहेत त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो. माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे भविष्यात कुणीतरी ह्याच्यातलं निवृत्त होण्याची शक्यता आहे. कारण 58 का 60 अजून होईल. 58 झाल्यावर सुद्धा 60 वर अजून मानाचं जर 60 नंतर 62 नंतर विद्यापीठात परत 65 आहेच अजून, म्हणजे असं वाढत जाणार. पण ज्या दिवशी निवृत्वाचा त्या दिवशी माझी विनंती राहणार आहे, परत पैशाच्या मागे लागणार, परत कुठेतरी नोकरी शोधाच्या मागे लागणार. परत मला असं वाटतं की भगवंताने आपल्याला उर्वरित आयुष्य बोनस दिलेला आहे. पेन्शन तर मिळणार आहे, त्यांना पुढच्या काळात मिळणार नाही, त्यांनी सेवक म्हणून घ्यायला लागले तुम्ही सोडून दे. पण मला आत्ताच्या निवृत्त होणार तेव्हा पेन्शन मिळणार. पण मला असं वाटतं आणि पेन्शन दिलेली आहे. उरलेला वेळ, उरलेलं आयुष्य या समाजासाठी, या सोलापूरकरांसाठी द्यावं ही माझी तुमच्याकडून प्रामाणिक इच्छा आहे. समाजामध्ये खूप अडचणी आणि आपण थोडासा आधार दिला तर समाज उभा राहण्याला मदत होणार आहे. तुमचा अनुभव खूप मोठा आहे, तुमचं म्हणजे बुद्धिमत्ता खूप चांगली आहे. त्या बुद्धिमत्तेचा, त्या अनुभवाचा या कुठल्या तर तरुण मुलाला किंवा ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा उपयोग होऊ शकतो आणि त्यातूनच समाज घडणार आहे. आणि मला असं वाटतं की तुम्हाला व्यासपीठ जर पाहिजे असेल तर लोकमंगलचं व्यासपीठ सुद्धा तुम्हाला खुलं आहे. तुमच्याकडचा असलेला वेळ लोकमंगलला द्या. लोकमंगल मधून जे काही करायचं असेल त्या तुमच्या सेवा करायच्या असतील त्या सगळ्या सेवा करायच्या. अत्यंत गरीब आपण सध्या आहोत. म्हणू नका बाहेर, आपल्या घरात बसलो म्हणतो आपण बाहेर मारण्याची सवय खूप आहे आपल्याला. आमच्या सोलापुरात काहीच नाही म्हणू नका. आम्ही भिकारी आहे म्हणल्यावर बाहेरचं कोण आमच्याकडे येणार? पण कुटुंबात बसलाय म्हणून आम्ही चर्चा करतोय. आम्ही वैभवशाली आहे. आमच्या सोलापूरचं चांगलं मार्केटिंग करायला शिका. आमच्या सोलापूरला काय कमी? ग्रामदैवत सिद्धरामेश्वर आहे, इकडे पांडुरंग आहे, इकडे आई तुळजाभवानी आहे, तिकडे भिवू नको तुझ्या पाठीशी आहे म्हणायला तयार आहे, तिकडे पलीकडे दत्ताचं मंदिर आहे. मला असं वाटतं याचं सगळं वैभव आहे. या वैभवाचा चांगला प्रचार करा. शिर्डीसारखं गाव जर आम्ही चांगलं होत असेल, एक गाव छोटस गाव जर मोठं होत असेल एका केवळ तीर्थक्षेत्रामुळे, तर आमच्याकडे तीर्थक्षेत्राचं वय म्हणजे रांग लागलेली आहे. ह्याला जर आम्ही नीट केलं तर मला असं वाटतं की कुठली इंडस्ट्री यायची गरज नाही. शिर्डीला कुठली इंडस्ट्री आहे का? आपण म्हणा ना आमचं पांडुरंग पावतोय म्हणून. आमचा पांडुरंग गरीब आहे, भक्तांना मदत करताय खरं म्हणजे, पण आम्ही म्हणतच ना. आमचा सिद्धरामेश्वर कधी पावलाय म्हणा ना कोणी, कधी कोणीतरी. पाहुण्यांना सांगा सिद्धरामेश्वर खूप पावतंय. पाहुण्यांना सांगा तुळजाभवानी आमच्या आई पाठवली. पाहुण्यांना सांगा अक्कलकोट स्वामी समर्थ खूप चांगलं आम्हाला पावलं. आम्हाला आमचं मार्केटिंग करता आलं पाहिजे. आम्ही उलट मार्केटिंग करतो. काहीच मला असं वाटतं की याच्या पुढच्या काळात नेहमी वाटतं की सोलापूर विद्यापीठाचं सुद्धा आता आपण शिक्षक पहिलं काम आहे आपलं की सोलापूर विद्यापीठाचा दर्जा चांगला आहे. कारण सोलापूरच्या
विद्यापीठात प्रवेश घ्यायलाच आपण नको म्हणणार आहोत सध्याच्या काळात, बरोबर ना? मी आहे, तुम्ही पण आहात त्यात सगळीकडे सांगितलं नाही सोलापूर विद्यापीठात काय चव नाही. अरे आम्हीच निगेटिव्ह सांगितलं, बाहेरचं कसं इथे येणार आहे? मला असं वाटतं की सोलापूर विद्यापीठात खूप चांगले अभ्यासक्रमात मनाला शिका ना, काय जर विद्यार्थी बाहेरचे इथं आले तर या सोलापूरचं नाव पाहणार. आज सोलापुरातले विद्यार्थी पुण्याकडे चालले, विद्यार्थी पुण्याकडे गेला की पर्याय ना तिथे गुढी लागायला लागलेल्या, तिथे बरंच काय काय दिसतंय, काय काय बघायला मिळतं. इथं काय तिथं चांगले संस्कार आहेत, तिथं काय काय असतं संध्याकाळी मला माहिती नाही पण ऐकतोय मी. मग तिकडे गेलं की आई वडिलांना सुद्धा वाटतं पोरग तिकडेच गेले, चला आपण पण तिकडे. मला असं वाटतं की आपणच आपलं खच्चीकरण करायला लागलेलं आहोत. सोलापूरकरांनी या सोलापूरकरावरती प्रचंड प्रेम केलं पाहिजे, या मातीवरती प्रेम केलं पाहिजे. आणि या मातीमध्ये सुजलाम सुफलाम करणारी तरुण मुलं आहेत, ते घडवली गेले पाहिजे. हे खरं आमच्या सोलापूरचे भाग्यविधाते विद्यार्थी आहेत, त्यांच्यावरती चांगले संस्कार करून सोलापूरचं प्रेम आपण जागृत करू, या मायभूमीवरचं प्रेम जागृत करू. मला असं वाटतं की सोलापूर सुद्धा म्हणजे आम्हाला अब्दुल कलामनी 2020 ला स्वप्न दाखवले आर्थिक महासत्ता व्हायची. आर्थिक महासत्ता भारत होत असताना आम्ही दळबद्री. मला असं वाटतं की त्याच्यात सुद्धा सोलापूरकरांचा सिंहाचा वाटा असलाच पाहिजे. या जिद्दीनं सर्व गुरुजनांनी, सर्व पालकांनी, सर्व सोलापूरकरांनी प्रयत्न करावा, एवढे मी आपल्या सर्वांना कळकळीचं आवाहन करतो. सगळ्यांनी पंचपक्वान्न खाल्ल्यानंतर पिठलं भाकरी खाल्ली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद. आपण एकत्र येऊ. दुसरी गोष्ट, हे सर्वजण मिळून आपण मुलांना शिक्षक व्हा, करिअर करा हे आवर्जून सांगू. एवढे करिअर भाषणे केले त्यामुळे मी आवर्जून सांगतो की मुलांनी शिक्षक हे जे व्हायला पाहिजे. आणि आपलं जर काम जर चांगलं असेल तर आपण या समाजाची दिशा बदलू शकतो. आज बापूंनी जी खंत व्यक्त केली की सोलापुरातील मुलं ही पुण्याला ऍडमिशन साठी जातात. बापू, मला सांगायला आनंद वाटतो की माझं कॉलेज महाराष्ट्रात 1 नंबर आहे की जिथे एकही सीट वेकंट नाहीये. 668 ऍडमिशन या वर्षी मी केलेले आहे. सर्व कॉलेजला एक्सलंट दर्जा आहे. काम चांगलं असेल तर निश्चित फळ चांगलं मिळतो. पुन्हा एकदा फाउंडेशनचा आभार. थँक्यू व्हेरी मच. लोकमत नागरी पत्रसभा सोलापूर याचे सर्वेसर्वा बापू आणि त्याचे सहकारी 45 सर्व मान्यवर, दिग्गज, ज्ञानवंत आणि गुणवंत आणि समोर उपस्थित सर्व शिक्षक बंधूंनी बघितले. बापूने बापू किंवा सर्व मान्यवरांनी आता थोडी खंत व्यक्त केली की सोलापूरमध्ये काय आहे. आपण सोलापूरला काय नाही, आताच आपण त्याचा उल्लेख केला. त्यानंतर बनसोडे हे सोलापूरचे, त्यांनी एव्हरेस्ट शिखर साखर हे केलंय, सर केलं आहे. आमच्या बासीची प्रार्थना ठोबरे ही टेनिस मध्ये जगामध्ये सध्या वावरते. तुमचे सोलापूरचे येथील शहा नावाचे शहा जे आहेत त्याचं प्रॉडक्ट चीप जाते. सोलापूरमध्ये जे विद्यापीठ आहे ते देशात फक्त एक विद्यापीठ आहे, ते फक्त एका जिल्ह्यासाठी आहे. पण सोलापूरमध्ये काय नाहीये.
सोलापूरमध्ये भरपूर आहे आणि सोलापूरमध्ये जी ताकद आहे ती फक्त ओळखण्याची जी एक दृष्टी असते ती दृष्टी बापू आपल्याकडे आहे. चित्राकडे नाही हे माझी खंत आहे, पण तुम्ही ओळखलेले आहे. आणि आज आम्ही जे 11 शिक्षक तुम्ही निवडलेले आहेत ते तुमचे आणि तुमच्या फाउंडेशनचे अत्यंत ऋणी आहोत आणि अत्यंत कृतज्ञता व्यक्त करतो की आम्ही तुम्ही आम्हाला रत्न म्हटलं, आमच्यातला चांगला जाणता. एखाद्या समाजामध्ये जे काही चांगल्या गोष्टी होतात, जे काही चांगले व्यक्ती असतात त्यांना ओळखणं हे चांगल्या दृष्टीमान असतं, चांगल्या माणसाचं दृष्टी असते. विजन करतो दूरदृष्टी, ती दूरदृष्टी जी आहे ती बापू आपल्याकडे आहे, आपल्या फाउंडेशनकडे आहे, आपल्या पतसंस्थेकडे आहे. आणि मग आपण जे आम्हाला सन्मान केलाय, आम्ही तुम्हाला एक शब्द देतो, आम्ही तुम्हाला एक अभिवचन देतो की तुम्ही जे आता जे काही व्यक्ती काही लोकांनी केली की समाजामध्ये वाईट आहे, काय चाललंय, आम्ही एक छोटीशी कविता एक सांगतो की डॉक्टर आपले त्या कविता असतात की ज्यावेळेस संध्याकाळ होते आणि अंधार पडतो त्यावेळेस सगळे हात वाटतो, आता काय व्हायचं, अंधार पडला काय व्हायचं, कसं व्हायचं, आता होईल. पण ज्यावेळेस एक पंक्ती येते आणि मी म्हणते की ती तुम्ही घाबरू नका, मी आहे, प्रकाश मी देते. तसं आपण जरी म्हणत असला तरी समाजामध्ये चांगली करणारी माणसं आहेत. आम्ही त्यापैकी आम्ही समजतो, आपण आजीवन आहे की आम्ही त्यापैकी एक आहोत. आणि लक्षात देतो की आम्ही 11 जण किंवा असेल 11 फक्त आहोत, परंतु तुमच्या हाकेला पोत देऊ, तुमच्या आव्हानात साथ देऊ आणि असं एक कार्य करू की तुम्ही आता जी तुम्ही व्यक्त केली की तुम्हाला सध्या करण्याची पाळी येणार नाही. आम्ही पुन्हा एकदा तुमचं ऋण व्यक्त करतो. आणि शेवटी आमच्या वतीनं आपलं हे लोकनगरचे फाउंडेशन आहे, लोकनगर पतसंस्था आहे. या पतसंस्थेचा आपला आता आपलं नाव तर आहेच आहे, महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, राज्य आहे, देशात आहे, परंतु आपल्या संस्थेचा, आपल्या पतसंस्थेचा झेंडा आटके पार लावो अशी सिद्ध रामेश्वर सर प्रार्थना करतो.